Hello friend, welcome you all to Polity Simplified series. आजचा आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 28. आर्टिकल 28 कशाबद्दल आहे? फ्रीडम ॲज टू अटेंडन्स ऑफ रिलिजियस इन्स्ट्रक्शन. म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थामध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जात असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्याला उभं राहणं कंपल्सरी आहे का, त्यामध्ये त्याचं धर्म स्वातंत्र्य अबाधित राखलं जाईल, याबद्दलचा आर्टिकल 28 आहे. सो आर्टिकल 28 काय आहे? फ्रीडम ॲज टू अटेंडन्स ॲट रिलिजियस इन्स्ट्रक्शन ऑर रिलिजियस वर्शिप इन सर्टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. इथं शब्द काय? सर्टेन वर्ड आहे. इथं ऑल हा वर्ड नाही. सो इथं काय एक डिफरन्स आहे की काही संस्थांमध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाऊ शकतं, काही संस्थांमध्ये रिलिजियस वर्शिप दिलं जाऊ शकतं, किंवा काही संस्था या प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन अटेंड करणं, रिलिजियस वर्शिप अटेंड करणं कंपल्सरी करू शकतात. पण काही संस्था अशा आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाही, किंवा जरी समजा दिलं गेलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीने, त्या विद्यार्थ्याने, तिथल्या शिक्षकाने किंवा त्या विद्यार्थ्याच्या पालकाने तिथं हजर राहावं असं त्यांच्यावरती कंपल्शन केलं जाणार नाही. सो आर्टिकल 28 आहे फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन इन सर्टेन. शब्द काय? सर्टेन. ऑल शब्द नाहीये. काय आहे? सर्टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. काय प्रोव्हिजन्स आहेत आपण स्टडी करूया, पाहूया. सगळ्यात पहिलं काय आहे? सगळ्यात पहिलं नो रिलिजियस इन्स्ट्रक्शन. कोणतंही रिलिजियस इन्स्ट्रक्शन, कोणतीही धार्मिक सूचना, नो रिलिजियस इन्स्ट्रक्शन शॅल बी प्रोव्हाइडेड इन एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विच इज होली मेंटेन्ड आउट ऑफ स्टेट फंड्स. पहिला पॉइंट एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. जी शिक्षण संस्था कम्प्लिटली सरकारी खर्चामधनं चालते, 100% सरकारी खर्चामधनं चालते, या शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाही. जी शिक्षण संस्था कम्प्लिटली सरकारी खर्चानं चालते, या शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा पॉइंट काय आहे? दुसरा मुद्दा नथिंग इन क्लॉज 1. म्हणजे याचा अर्थ काय? आता आपण जो क्लॉज शिकला ना, काय क्लॉज शिकला? की जी शिक्षण संस्था 100% सरकारच्या फंडामधनं चालते, या ठिकाणी रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाही. इन्स्ट्रक्शनच दिलं जाणार नाही. पण याला एक अपवाद आहे. काय अपवाद आहे? नथिंग इन क्लॉज 1 शॅल अप्लाय टू अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विच इज ऍडमिनिस्टर्ड बाय द स्टेट but has been established under any endowment or trust. याचा अर्थ काय? की जी शिक्षण संस्था एखाद्या एंडोमेंटच्या अंडर किंवा एखाद्या ट्रस्टच्या अंडर स्थापन झालेली आहे, पण याचं प्रशासन सरकार बघत असेल, या ठिकाणी रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिले जाऊ शकतात, रिलिजियस वर्शिप केलं जाऊ शकतं. पण which requires that religious instruction shall be imparted in such manner. म्हणजे या ठिकाणी या संस्थेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिलेलं आहे, या संस्थेच्या रूल बुक मध्येच दिलेलं आहे की या प्रकारच्या संस्थेमध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन आणि रिलिजियस वर्शिप दिलं जाऊ शकतं. हे दोन पॉइंट आपल्याला कळतात. पहिला पॉइंट काय कळतो? जी संस्था 100% सरकारी खर्चानं चालते, पब्लिक फंड न चालते, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन देणं हे आर्टिकल 28 काय असणार आहे? व्हायोलेशन असणार आहे. आर्टिकल 28 व्हायोलेशन असणार आहे. पण सोबतच जी शैक्षणिक संस्था ही एखादं एंडोमेंट किंवा ट्रस्टच्या नावाखाली स्थापन झालेली आहे, स्थापन झाली ॲज अ एंडोमेंट ऑफ ट्रस्ट, पण याचं प्रशासन सरकार करतंय, या ठिकाणी जर त्या शैक्षणिक संस्थेचं चार्टर, शैक्षणिक संस्थेचं संविधान जर म्हणत असेल की या ठिकाणी रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिले जाऊ शकतात किंवा रिलिजियस वर्शिप केलं जाऊ शकतं, देन इट इज अलाउड. पॉइंट आला लक्षात? म्हणून नथिंग इन क्लॉज 1 असं आलं की लक्षात घ्या, इथं आलेलं पॉइंट काय आहे? इथं आलेलं पॉइंट हा एक्सेप्शन आहे. पुढे हे काय म्हणतं पहा. सी नो पर्सन, म्हणजे कोणताही व्यक्ती who is attending any educational institution recognized by the state receiving aid out of the state funds shall be required to take part in any religious instruction that may be imparted in such institution or to attend any religious worship
दॅट मे बी कंडक्टेड इन सच इन्स्टिट्यूशन. इथपर्यंत आपण पाहूया. पहा, हे वाक्य काय म्हणतं, कोणताही व्यक्ती जो अशी एखादी शैक्षणिक संस्था ज्याला राज्य संस्थेने मान्यता दिलेली आहे, राज्य संस्थेने फक्त मान्यता दिलेली आहे, राज्य संस्था या ठिकाणी व्यवस्थापन करत नाही, फंडिंग करत नाही, किंवा अशी शैक्षणिक संस्था जिला राज्य संस्थेकडनं मान्यता काही मदत मिळते, फंड मिळत नाही, पूर्ण थोड्याफार प्रमाणात मदत मिळते, रिसिव्हिंग एड. तर या दोन टाईपच्या संस्थांमध्ये जर समजा रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिलं जात असेल किंवा रिलिजियस वर्शिप दिलं जात असेल, तर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला त्या रिलिजियस इन्स्ट्रक्शन किंवा रिलिजियस वर्शिप अटेंड करणं कंपल्सरी नाही. कोणत्याही व्यक्तीला रिलिजियस इन्स्ट्रक्शन देणं, अटेंड करणं किंवा रिलिजियस वर्शिप अटेंड करणं कंपल्सरी नाही. इन एनी प्रिमाइसेस अटॅच देअर टू अनलेस सच पर्सन, हे क्या, जोपर्यंत तो व्यक्ती आयदर मायनर आहे किंवा त्याच्या गार्डियनने याला मान्यता दिलेली आहे तर तो अटेंड करू शकतो. मायनर असेल तर त्या ठिकाणी त्याला दुसरीकडे कुठं ठेवणार म्हणून त्याला अटेंड करावं लागेल, किंवा जर त्याच्या गार्डियनने मान्यता दिलेली असेल तर तो त्या ठिकाणी गार्डियनच्या मान्यतेने अटेंड करू शकतो. आपल्याला परत एकदा सांगतो, सिम्पली आपल्याला 4 प्रकारच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कळतात. पहिलं काय आहे, जी अशी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जी कम्प्लिटली स्टेट फंड्स मधनं मेंटेन होते, जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन कम्प्लिटली स्टेट फंड्स मधनं मेंटेन होते, यामध्ये रिलिजियस इन्स्ट्रक्शन तुम्ही देऊच शकत नाही, विषय संपला. सेकंड टाइप, अशी रिलिजियस इन्स्टिट्यूशन जी एखादं एंडोमेंट किंवा ट्रस्टच्या अंडर इस्टॅब्लिश झालेली आहे, एंडोमेंट किंवा ट्रस्टच्या अंडर इस्टॅब्लिश झालेली आहे, पण या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन स्टेट करते. तर आणि या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन स्टेट करताना या ठिकाणी जर सांगितलेलं असेल की या पर्टिक्युलर केसमध्ये त्या इन्स्टिट्यूशनच्या चार्टरमध्ये, कन्व्हेन्शनमध्ये और कॉन्स्टिट्यूशन सांगितलं की रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिले जातील, तर त्या ठिकाणी रिलिजियस इन्स्ट्रक्शन दिले जातील. ते अटेंड करायचे की नाही करायचे व्हॉलंटरी असेल. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ टाईप. थर्ड काय, ज्याचं रिकॉग्निशन, मान्यता राज्य संस्थेने दिलेलं आहे किंवा ज्याला मदत राज्य संस्थेकडनं मिळते, या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मान्यतेशिवाय, त्याच्या परवानगीशिवाय रिलिजियस इन्स्ट्रक्शन किंवा रिलिजियस वर्शिप अटेंड करा या प्रकारचा कोणताही फोर्स केला जाणार नाही. इथं पक्क लक्षात घ्या, या प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये जोपर्यंत तुम्ही ती थीम अंडरस्टँड करत नाही तोपर्यंत तुमची उत्तरं करेक्ट येऊ शकत नाही. थीम अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, आर्टिकल कळून घ्यावं लागेल. हे कळलं की ऑटोमॅटिकली तुमची उत्तरं सुद्धा बरोबर येण्यासाठी सुरू होतात. भेटूया लवकरात लवकर नवीन आर्टिकल सोबत. धन्यवाद.